तर मित्रांनो, सर्वांचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत पांडवलेनी आणि या पांडवलेनी नाशिक शहरात आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडं सगळं कोरीव काम केलेलं आहे. आणि हे कोरीव काम एवढं म्हणजे मोठ्या प्रमाणात केलं गेलं आहे की इथं दरवाजापासून तर मूर्त्यांपासून तर खांब्यांपर्यंत सर्व कोरीव काम आहे. हे तुम्ही बघू शकता, समोर सगळं कोरीव काम केलेलं आहे. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर मित्रांनो, इथं आल्यास सर्वात प्रथम तुम्हाला 30 रुपये तिकीटचे फाळावं लागतात एक जणाला. तर तुम्ही किती जण येत आहेत त्या हिशोबाने 30 रुपये लागतील. आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे सगळं माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळेल. तर तुम्ही बघू शकता किती पब्लिक आलेली आहे. आणि हा पांडवलेनीचा मुख्य दरवाजा आहे. ही श्रावणी आणि पूनम माझ्यासोबतच आहे. मी ब्लॉग शूट करतोय म्हणून मी ब्लॉगमध्ये येऊ नाही शकत आहे, पण तरी तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो, हे सगळं कोरीव काम तुमच्या समोर आहे. किती छान असं कोरलेलं आहे. आणि इथं कोणतंही सिरमीट वगैरे वापरलेलं नाही, सगळं दगडातच कोरलेलं आहे हे सगळं. तर इकडं कोरीव कामाने आम्हाला एक कुंड दिसलेला आहे. आणि यात कुंड्यात श्रावणी बघा काय करतीये. ती पाणी खेळत होती, तर तिला पूनमने मागं वळलं आणि आता पूनम स्वतः बघते की कुंड कसं बनवलेलं आहे ते. इथून संपूर्ण नाशिक शहर दिसतं मित्रांनो या डोंगरावरून. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, पूर्ण नाशिक शहर क्लिअर दिसतंय आपल्याला. आणि सगळी पब्लिक एन्जॉय करते. तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता सगळ्या दगडाने कोरलेल्या मूर्त्या दिसतील. आणि मूर्त्या एकदम सुंदर अशा बनवलेल्या आहेत. या मूर्त्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत इकडे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने पांडवलेणी आहे. इकडून एंड झालेला. आता त्या साईडला पाहूया डोंगराच्या त्या साईडला काय आहे, कारण इकडं तर काही दिसत नाही, रस्ता बंद आहे. श्रावणी. तर मित्रांनो पांडवलेणीला तुम्ही नक्कीच या, कारण खूप सुंदर आहे, बघायसारखं आहे. तर तुम्ही नक्की इथे या, खूप एन्जॉय असं वाटेल. आपल्या महाराष्ट्रात जे जास्त बाहेर नाही आहे. नाशिक जिल्ह्यात हे म्हणजे प्रॉपर नाशिकला जे नाशिकला आल्यावर तुम्ही द्वारकावरून येऊ शकता इकडं. हे बघा किती मस्त इथं आहे बसायला उठायला, पाऊस जर आला तर. तर आता आपण आलेलो आहे पांडवलेणीच्या पाठीमागे. तर इकडं सुद्धा कोरीव काम जे, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. तर मित्रांनो इकडं दगड असल्यामुळं श्रावणी बघा दगडांवरती चालते आणि दगडांवरती चालून त्या साईडला जाण्याचा प्रयत्न करते ती. मित्रांनो आता आपण याच्या आतमध्ये जाऊया, बघूया काय आहे. तर आम्ही पण पहिली निवड झालेली. सेम त्याच टाईप आहे मित्रांनो. आता दाखवलं मी तिकडे दाखवलं पण मला सेम त्या टाईप एक कोरलेलं इकडे पण जसे असं वाटतं जसं रूम. चला आता आपण जाऊया दुसऱ्या साईड. आता आपण दुसऱ्या साईड जाऊया. पाण्यात बेडूक दिसलेला हे बघू शकता. बेडूक पाण्यात. तर मित्रांनो इकडून पुढे रस्ता नाहीये, तर एवढंच पांडवलेणी आहे. तर इकडून मी तुम्हाला दाखवतो. सगळे इकडं फोटो वगैरे शूट करताय आणि आम्ही पण इकडं आता बघूया कसा दिसतो नजारा इकडून नाशिकचा. तर हे नाशिक आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हे बघा हा समोर डोंगर आहे.
तर कसं वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ आम्ही डेली बनवत राहतो. तर व्हिडिओना नक्की सपोर्ट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मारा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगला. आता ब्लॉग मी इथं संपवतो, आता जातोय मी घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर या अशा पद्धतीने आजचा ब्लॉग बनवलेला. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.